मम्मी किती वाजे जाऊन था? मम्मी करू का मी तयारी? थांब बाबा, आता तुझे पप्पा गेले आहेत गाडी घेऊन. पंक्चर झाली आहे म्हणतायत ना गाडी. आता दुरुस्त होते की नाही होत, तयारीच करून का करू? मम्मी कोणाची पण गाडी मागायला सांग ना पप्पाजींना. कोणाची गाडी मिळते बेटा? आता मुक्कामाने चाललो ना आपण, थोड्या वेळासाठी कोण येतील गाडी? मुक्कामाने चाललो तर कोणी गाडी देतील का? गाडीच्या सर्वांनाच काम राहते. कधी गाडी दुरुस्त होईल तर मम्मी? आता कालपासून तर नेऊन ठेवला आहेत बाबा. आता झाली का नाही झाली, गेले आहेत आता. आता समजेल. बाई शेटी, 2 वाजेच्या नंतर जाऊन आपण. तू शाळेत जा आता. मी नाही मम्मी, तू गावी जाशील. पागल आहे का? तुला ठेवून का गावी जाणार आहो का? नाही जात नाही जात, तू आल्यानंतरच जाऊ. जा बाई शाळेत जा. मम्मी शिकवत नाही ना. 15 ऑगस्ट आहे ना, तर ते डान्स वगैरेची प्रॅक्टिसच करतात. 2 वाजेपर्यंत शिकवतात, मग त्याच्यानंतर प्रॅक्टिसच होते. हो तर म्हणूनच म्हणत आहो, 2 वाजेपर्यंत तू शाळेत राहा. मग बाबा येतील तुला घ्यायसाठी आणि सरांना सांगतील पण उद्याची सुट्टी पाहिजे म्हणून. का मम्मी, तू तर म्हणत होती आज आपण लवकर जाऊ म्हणून. नाही नाही बेटा, लवकर नाही जाऊ, शाळा जाते ना. आता मुक्कामानच जायचं आहे ना, तर जाऊ 3 वाजे निघू इथून आपण घरून. हो, झाली का गाडी दुरुस्त? नाही ना, ट्यूब गेला आहे गाडीचा, तर ट्यूब आणायसाठी गेला आहे. 12 वाजतील म्हणत होता. हो तर मी काय म्हणतो सिटीला, तू शाळेत चालली जा म्हणत आहो. 2 वाजेपर्यंतची शाळा होते, मग तुम्ही आणायला चालले जाल. हो बेटा सिटी, चालली जा बेटा शाळेमध्ये, मग मी येतो घ्यासाठी तुला. बघा पप्पाजी, मला घ्यासाठी याल. हो येतो ना, मी घ्यासाठी येतो. मम्मी मग कोणते कपडे घालीन मी? घालशील ना, कोणते पण घालशील, जे तुला आवडतात ते घालशील. 3-4 ड्रेस आहेत तुझे, घाल ना तिथून कोणता पण. सांग ना मम्मी कोणता घालू तर. मी काढून ठेवीन, तू जा शाळेत जा बरं, शाळेतून ये. हो मम्मी, काढून ठेवशील. रजनी दे ना चहा, दे ना. बनवली का चहा? हो ना, बनवली होती चहा, आता संपला. आता बनवून देते तुमच्यासाठी. आधीच म्हटले तुम्हाला चहा पिऊन जा म्हणून, तर तुम्ही ऐकले नाही. मम्मी पाणी काढून दे ना आंघोळीचं. थांब, तुझ्या पप्पाजीसाठी चहा ठेवते गॅसवर, मग तुला पाणी काढून देते. रजनी पहिले पाणी काढून दे ना, मग चहा ठेवशील. चहा ठेवून देते म्हटली, पाणी काढतपर्यंत शिजून राहते. आता आधी पाणी काढ म्हणत आहात तर ठीक आहे, नंतर चहा बनवेन. नाही नाही मम्मी, बनव तू चहा, बनव, मग काढून देशील पाणी. कोणता मस्त जमल्या तरी बालुशाही. बालुशाही नाही जमत म्हणत होती तू तर. कुठे जमत होते आधी ताई बालुशाही माझ्या हाताने? मागे तू बनवली तर मग बोलवली होती, तर बघितली मी कशी कशी बनवते म्हणून, मग तशीच बरोबर बनवली मी. हो, मोहन जास्त द्यावं लागते. 1 किलोच्या बनवली का? हो ना ताई, 1 किलोच्या बनवली तर 1 पाव डालड्याचा पाकिट आणला होता आणि तूप टाकली चांगली एकात छटाक. तूप टाकली ना, म्हणून अजून चांगली चवी देत आहेत. हो होता तूप, तर म्हटली मोहन देते तुपाच्या. नाही, तूप थोडासाही टाकला ना तर चांगल्या वाटतात बालुशाही. हो, चांगला गरम होऊ दिली डालडा आणि तूपही, आणि मग मोहन दिली मैद्याला. ताई त्याच्यामध्ये साखर पण टाकली थोडीशी, विरघडून टाकली असेल ना साखर? हो, विरघडली होती आणि मग टाकली, आणि थोडासा मीठ टाकली. हो, असा लड्डू बनतपर्यंत मोहन द्यावा लागते. हो, तसा लड्डू बनतपर्यंतच मोहन दिली चांगला. मग 2 तास भिजवून ठेवली, तोपर्यंत मग चकल्याचा भिजवली. मग वहिनी आल्या तर मग बनवू लागला बाबा वहिनीने. किती वाजे आला तर काल वहिनी मग तुम्ही? आम्ही ना ताई 3:30 वाजले असतील, 3:30-4. हो का? हो, तयारी झाली होती आमची. ताईंना फोन केला तर ताई म्हणतात इकडेच या म्हणतात. बरं झालं ना वहिनी आल्या तर. कोणत्या वर्षी नंदेच्या गावी जायचा राखी बांधायला, कोणत्या वर्षी नंदेला बोलवायचा, जसा जमला तसा. हो, नाही म्हणत होते तुमचे भाऊ. मी म्हटली आता ताई म्हणून राहिल्या एवढ्या, या या म्हणून, चला ना म्हटली. ताई तर येतील म्हटली, पण भाषांसोबत आपल्या मुलाखत नाही होणार म्हटली. तेव्हा कुठं मग मानले बा. म्हणत होते की आपण जाऊ तर मग ताई कधी येईल आपल्या गावी, असे बोलत होते. तर मी म्हटली येतील, नंतर येतील. गणेशजी मध्ये वगैरे बोलवू म्हटली ताईंना. खूप वेळ लागते बापा बालुशाही काढायसाठी, कमी आचेवर होऊ द्यावं लागते ना, असं हळूहळू हळूहळू. हो नाही, तेल गरम झाला की पूर्ण भिजतो, कमी करून टाकायचा आणि हळूहळू तिथं शिजू द्यायचं. तेव्हा कुठं त्या बालुशाही छान जमतात, फुगतात अशा. नाही तर मग आपण तेलही गरम राहिला आणि खालून विस्तो पण लागला तर मग चांगल्या जमत नाही बालुशाही. एकदम कमी आचेवर होऊ द्यावं लागतात बालुशाही. हो वहिनी, बालुशाही काढायलाच खूप वेळ लागली बाबा. 1 किलोच्या बालुशाहीला लागला 1 तास. हो, कोणता लागते ना, 1 तास लागते. सोबतच काढली असेल ना मग पाकातून? हो, एका साईडला पाक केली आणि त्याच्यात विलायची वगैरे टाकली. इकडे काढून झाल्या तेलातून की पाकात टाकली आणि सोबतच काढत होती. नाही, छान जमल्या, मस्त जमल्या बाबा. कोणता वहिनीला दे ना. नाही नाही ताई, झाला ना आमचा नाश्ता वगैरे. हो का, झाला का नाश्ता करून? हो, आता येणारच होतो तुमच्या घराकडे. नाही आल्या असते बोलवायला तरी येणार होतो आम्ही. मी म्हटली येतात की नाही बापा माझी भाऊज, माझा भाऊ. जाऊ दे म्हटले, बोलवून आणते आता. आतापर्यंत वाट पाहिली. आता इथं नाश्ता पाणी सुरू होता ना, त्या बेबीबाई गावी गेल्या ना. मला वाटलं येतील त्या तुमच्या घराकडे, म्हणून आम्ही थांबलो. तर त्यांनी गावी जायचीच तयारी केली. काऊन, कोणता थांबली काऊन नाही बेबी?
पोरांची शाळा होती की नाही म्हणून त्या घाईने गेल्या. राखीच्या दिवशी आल्या असत्या तर मस्त जमत होता त्यांच्या, सायंकाळपर्यंत गेल्या असत्या तरी. पण आता त्यांच्या घरी पाहुणे आल्या तर मग. हो बरोबर आहे. ताई राधा ताईला काम नाही आणले? नाही येऊ म्हणाल्या, छोट्याशा पोरीला धरून इकडे तिकडे नाही फिरू म्हणाल्या. हो बरोबर आहे. चल ना तर मग मुलाखत करायसाठी. हो येईन मग, येईन थोड्या वेळात. आता नाही येत. आता हे भांडे वगैरे चहाचे नाश्त्या पाण्याचे कोणतं आता वहिनी वगैरे तिकडे जेवण करतील. नाही नाही ताई, आम्ही आता जेवण वगैरे नाही करत. आता मुलाखत करायसाठीच येणार होतो तुमच्या इथं. काहून वहिनी, काहून जेवण नाही करत? नाही ताई, जायचं आहे ना आम्हाला. जाल ना बाबा, कोण थांबवते तुम्हाला? जेवण करून जाल. राधाताई वगैरे पण जाणार आहेत जेवण करून. नाही नाही, आता इथं नाश्ता झाला, आता काही जेवण वगैरे करत नाही 12 वाजेशिवाय. येतं वाटलंच तुमच्या इथं, असं नाही की नाही येत म्हणून. का वहिनी, मग आम्ही आलो की कसे थांबा थांबा करता? किती वेळ थांबले आता तुम्ही? चालती मुलाखत करता, माहेरी जाता तर. हो बाबा वहिनी, थांबायची वेळच नाही राहत ना. मग मावशीच्या घरी थांबता का? नाही थांबत. तिकडे माहेरी कशा थांबता? कुठं वहिनी, नाही थांबत तिथं पण रात्रभर मोठ्या मुश्किलने. कोणता आहे पोरी नाही दिसून राहिल्या ना? गुड्डी पिंकी कुठं गेल्या? गुड्डी तर झोपली आहे ताई. पिंकी आत्ताच उठली, ब्रश वगैरे केला आणि आंघोळीला गेली आहे. रात्री झोपायला हो 12 वाजले असतील आम्हाला. हो आम्हाला पण उशीरच झाला रात्री झोपायला. 12 गी नाही पण 10 वाजले आम्हाला झोपायला. तुमच्या घरून आल्या मग ह्या पोरी घरी. मग राखीचा कार्यक्रम झाला, बेबी ताईंनी राखी बांधला, मी भाऊला राखी बांधली. वेळ उशीरच झाला, स्वयंपाकाला पण उशीर झाला. कशाची भाजी केली होती तर? पनीर आणला होता ना, पनीर बनवली होती. तरी बापा ह्या वहिनी आल्या तर खूप चांगला झाला, करू लागला. माझे ननदबाई तर बापा 7 वाजे आल्या. लवकर या म्हटली तर 7 वाजवला यासाठी. पाहुणे असल्या असतील ना त्यांच्या घरी, मग पाहुण्या गेल्याशिवाय कुठं ते येईल. पाहुण्या गेल्या म्हणतात 4 वाजे, मग त्यांच्या त्या काका सासऱ्याची मुलगी वगैरे आली असेल तर मग घराकडे आल्या म्हणतात, तर मग त्याच्यामुळे उशीर झाला म्हणत होत्या. नाही तर आल्या असत्या त्या पण 5 वाजे येऊन गेल्या असत्या. हो मग आता घरी राहिला माणूस आणि पाहुणे आले तर मग तसाही निघता नाही येत ना. हो त्यांच्या येतपर्यंत आमच्या हे बालुशाही आणि चकल्यात झाल्या बनवून. मग कुठं स्वयंपाक मांडला तरी पिंकी ना ते पनीर वगैरे काटून दिला, तळून दिला आणि मसाल्याचाही आयता करून दिला. मग वहिनीला म्हटली बनवा ना तुम्ही पनीरची भाजी. मग वहिनीनंच पनीरची भाजी बनवला, मी कढी बनवली ना भात बनवली. हे पिंकी ना गुड्डी ज्या ज्या करत होती ना तर ऐकत नव्हती. मम्मी तूच चल, मम्मी तूच चल. चांगलीच रागवली मी. म्हणली लहान आहे का तुम्ही, जाऊ नाही शकत का म्हटली. आता तिची आत्या आली असते सोबत तर त्याही उशिराच आल्या. मग कुठं आपल्या बाबासोबत त्या आल्या. हो बापा पोरी ना मोठ्या लाजाडू आहेत. 2 दिवस झाले आल्या तर, पण अशा नाही का मोठी आईच्या भेटीला जाईन का काही नाही. हो ताई जा म्हणत होती यांना. मी म्हणलं जा, मग मावशी म्हणते म्हणलो पिंकी येते गुड्डी येते तर येत नाही बापा भेटीला, जा म्हणले. माझी वाट पाहत होते. कशाची लाज वाटते तर माहित नाही बापा ह्या मुलींना. माझ्याशिवाय कुठे जायलाच नाही पाहत. लहान होती ना ही गुड्डी तर बिनधास्त इकडे तिकडे जात होते. आता मोठे झाले तर हेही नाही जायला बघत. रात्रीच म्हणली मी या गुड्डीला पिंकीला इकडेच जेवण करायला म्हणून, तर नाही म्हणाल्या. तर मी का म्हणतो आता घरीच जेवतील आमच्या, त्यांचा स्वयंपाक वगैरे नको करू. काम आहेत बाबा आता त्यात जाऊन म्हणत 10च्या बसने. आणि ताई तुला तर जायचं असेल ना, राखी बांधायला जाईन म्हणत होती ना तू. हो जाईन ना, पण आता जेवण खाण झाल्याशिवाय कुठे जाईन. आता राधाताई वगैरे जेवण वगैरे करून निघणार आहेत. काहून थांबत नाही का? नाही म्हणतात नाही थांबत आहेत. थांबा म्हटली आज, मी उद्या जाईन म्हटली राखी बांधायला. तर नाही म्हणून राहिले. ते भाऊ जातात ना दुकानामध्ये, ते दुकानामध्ये 2 मुलं राहतात, तर एक मुलगा आज येणार नाही आहे. तर म्हणून म्हणत आहेत भाऊ की आजच्या दुकानामध्ये जावं लागेल म्हणून. हो बरोबर आहे. मी बघते मग जाईन 2 वाजेकडे. हो ताई लवकर जाशील, मग ना सायंकाळी पाऊस येते बापा. म्हणूनच तर परवाच्या दिवशी राधाताई वगैरे नाही आल्या, पाऊसच सुरू झाला. 4 वाजे तयारी केलं म्हणतात आणि पाऊसच सुरू झाला म्हणतात. ते भाऊ दुकानामध्ये गेले होते, ते आले म्हणतात 4 वाजेकडे, मग तयारी केलं म्हणतात. तयारी झाली आणि पाऊस आला म्हणतात, तर मग नाही आले ते. काल मग आले, लवकरच आले म्हणा. हो 10 वाजे पोहोचून गेले होते घरी. हो बाबा हा पाऊसही 15 दिवस नाही आला बरोबर. बांध्यामध्ये पाणी नाही आहे, परे भरून राहिले आणि आता बरोबर सण पाहून पाऊस आला. नाही म्हटलं तरी राखीच्या सणाला आपल्या भावाच्या इथं जातातच बाया राखी बांधायला. येऊ दे ना कोणता, पाणी येऊ दे, पाण्याचं काम आहे वावरामध्ये, पाणी नाही आहे बांध्यामध्ये. राखी बांधायला 1 दिवस लेट जाऊ, पण पाण्याची आवश्यकता आहे, येऊ दे. बापा माधुरी सोप्यावर काम नाही बसली तर बेटा तिथे चेअरवरच बसली. काही नाही होत ना ग मम्मी, इथं बरं वाटते. सोप्यावर बसली असती आरामशीर. का हो तिथं तेवढ्या मोठ्या सोप्यावर एकटेच बसले, त्या पोरीला बसही नाही म्हटलं. बस म्हटलो. माधुरी म्हणते नाही बाबा म्हणते इथंच बसतो म्हणते, इथं बरं वाटते म्हणते, तर तिथंच बसली. माधुरी पायामध्ये चप्पल वगैरे घालत जा. आई आतापर्यंत चप्पलच घातली होती ना, आता म्हटलं राखी बांधेन म्हणून मी तिकडे ठेवली चप्पल. मयूर कुठे गेला? येतो म्हणाला बापा, यातच आहे. ह्या पोराचे ना पाय जागेवर राहत नाही, म्हणूनच म्हणत होती मी माधुरी रात्रीच बांधून घे त्याला.
मम्मी मी कुठं नाही म्हटलं, मी तर बांधायला तयार होती. मयूरच म्हणते उद्या मामा येणार आहे, मग आई मामाला राखी बांधणार आहे, तर तेव्हाच मी पण बांधीन. अरे इंदू, धनपालला फोन नाही लावली का? लावलं तरी जी फोन येतो म्हणाला बाबा, याचाच आहे आतापर्यंत. शाळेत गेला असेल, आधी इकडे यायला सांगायला पाहिजेत होता ना. अहो आधी इकडेच येशील म्हटले त्याला, शाळेत जायच्या आधी इकडेच येशील म्हटले, जेवण वगैरे करून येऊ नको. इथं जेवण घे करशील ना, मग जाशील म्हटले शाळेमध्ये. याचाच आहे ना आता. लावून बघा बरं फोन तुम्ही. वेळ आहे का काय आहे तर. हो लावतो. आणि मयूरला पण फोन लावा, तोपर्यंत हे वाढून घेते माधुरी मयूरला. आला तरी मयूर. का रे मयूर, कुठं राहते तू? तुला समजत नाही का? रात्री तुझ्या बहिणीने म्हटलं राखी बांधतो म्हणून, तर बांधू नाही दिला. अगं मम्मी, आज मामा येणार होते ना, म्हटलं मामाला जेव्हा राखी बांधशील तेव्हा मी बांधून घेईन. मामा तर याचाच आहे तुझा, किती वाजे येते तर का माहित. आले तरी मम्मी मामाजी. कुठं आहे तर? गाडी ठेवत आहेत तिकडे. असं ना, तू कुठं होता आतापर्यंत? विशालकडे गेलो होतो मम्मी. ताई बांध आता राखी. अशीच बांधू का राखी? उभाच जा, रांगोळी वगैरे टाक, पाट वगैरे आण आणि बस तिथं, मग बांधते मी राखी तुला. कागद आहे, मीच आणू का पाट वगैरे? नाही तर का, तुलाच आणावं लागेल ना. मी काही एकही कामं नाही करत बापा. आईला विचार, मला कामं नाही करू देत आई. आणि तुझ्या भाऊजीने सांगितलं नाही का तुला? लावला होता की नाही आपल्या भाऊजीला फोन? लावलो होतो ना ताई, मगाशी बोललो मी भाऊजी सोबत. का म्हणाले मग? कधी आला म्हणून विचारत होते भाऊजी, तर मी म्हटलं काल आलो. राखीच्या दिवशी येणार होतो म्हटलं, तर माझी ट्रेन सुटली म्हटलं. का करत होता तर? तुला माहित नव्हतं का तुझी ट्रेन सुटली तर? बोंगाड्या कुठला नाही तर. का ताई, तू पण कशी बोलते? नाही तर का, आम्ही इकडे वाट बघत होतो तुझी. सांगतही नाही का ट्रेन सुटली का काही म्हणून. मम्मीला किती चिंता झाली होती तुझी. हो ना मयूर, फोन करून सांगायला पाहिजे ना की मम्मी ट्रेन सुटली म्हणून. फोन लावली तेव्हा म्हटलं की आता निघत आहो म्हणून. मम्मी माहित आहे का, निघत आहो म्हटलं मी. मग त्याच्यानंतर एवढा ट्रॅफिक होता तरी अर्धा तासाच्या आधीच मी निघालो. आणि यावेळेस वेळेवर ट्रेन आली, नाही तर अशी तर उशिरा येते, अर्धा तास 15 मिनिट. हो, तर एक फोन तर करायला पाहिजे की मम्मी ट्रेन सुटली म्हणून. 10 वाजले होते ना रात्रीचे. मग म्हटलं आता नाही लावत फोन, झोपले असणार म्हटलं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी फोन लावला तर तुझ्या मोबाईल स्विच ऑफ. किती टेन्शन आलं होतं आम्हाला. हो आई, मग मी गेलो वापस रूमवर आणि झोपलो जाऊन. मोबाईलमध्ये चार्जिंग कमी होती, उठलोच नाही लवकर. आणि मग उठलो तर लाईट नव्हती. मोबाईल बघतो तर मोबाईल स्विच ऑफ. मग नंतर मित्राच्या फोनवरून फोन लावलो मी तुम्हाला. आला धनपाल आला. काय म्हणते भाशी, तब्येत वगैरे कशी आहे? ठीक आहे ना मामाजी. मामीजीला घेऊन काऊन नाही आले? एकटेच आले ना तुम्ही? अरे बाई, तुझी मामी माहेरी गेली आहे ना. मामाजी तुम्ही नाही गेले का? नाही, मला सुट्ट्या नव्हत्या ना. मी म्हटलं तुझ्या बसवर बसवून दिलो. गेली आहे आता, 2-4 दिवस थांबणार आहे ना. मग नंतर येईन म्हणे, तिकडून आल्यानंतर येईन म्हणत होती. हो का? बाई लवकर बांध राखी. काऊन भाऊ, नेहमी घाईच राहते तुला. बस आला की बस, बाई लवकर जायचं आहे, लवकर जेवण दे तर लवकर राखी बांध. काय आहे असं तुझ्या नेहमीच? वेळ झाली ना ताई. प्रार्थना वगैरे होईल ना तिथं, मग हजर राहावं लागते प्रार्थनेच्या वेळेस. तुला बोलली होती ना मी लवकर यायसाठी. इथं जेवण वगैरे करशील म्हटली होती. हो, जेवण वगैरे करतो ना ताई. कुठं जेवण करून नाही आलो मी, इथंच जेवण करतो. म्हणून म्हटलं पटकन राखी बांध आणि जेवण दे पटकन. थांब आता, घोड्यावर नको कुदू. वेळ नसेल तुझ्याकडे तर जेवण करणं, शाळेत जा. मग 2 वाजेच्या सुट्टीत येशील इकडे राखी बांधायला. जेव्हा पाहिला तेव्हा नुसतं घोड्यावर राहते. बाई नाराज नको. थांबतो मी. कर, आरामात कर. मयूर पाठान भरत हो, मी रांगोळी टाकते इथं. आणि आरती वगैरे आहे म्हणा रेडीच केली. हो मम्मी, कुठं आहे पाठ? अरे किचन मध्ये आहे ना पाट, आणि आरतीची थाली किचन मध्ये आहे. मी तोपर्यंत रांगोळी टाकते, जा आण तू. हो आणतो. आणि मयूर पेढे कुठं ठेवला? फ्रीज मध्ये आहेत ना मम्मी. ते पण आणून घे काढून. हो ठीक आहे. लाडो, मामीजीला बाय कर बेटा. ये बाई लाडो, नको जाऊ तू गावी, नको जाऊ. मम्मी पप्पांना जाऊ दे, तू राह इथं. मग राहीन म्हणा, नाही का बाई लाडो? मोठी झाल्यावर मग राहीन मामीजी म्हणा. आता मी छोटीशी आव म्हणा. राधाताई बरोबर पकडाल. ह्या गाडीची सीट बापा खालवर आहे कशी तर. आधीच म्हटली होती वहिनी मी यांना की अशी गाडी नको घ्या म्हणून, सारखी सीट पाहिजे. जागाही नाही होत ना वहिनी इथं. हो बापा, बरोबर धरून बसा. बरं ठीक आहे भाऊ, मग या मग एखाद्या दिवशी. आताच तर आलो होतो आम्ही. बाई लाडो. भाऊ गाडीवर बसली की नाही मग कोणाकडे लक्ष नाहीचा. खूपच आवडते बापा हिला गाडीवर बसणे. यांनी शिकवून टाकला तिला गाडीवर बसायसाठी. गाडी काढला की ते परी तिकडून ओरडते. मग लाडो पण. दोघी बहिणी बसतात. ते परी पकडून ठेवते मस्त आणि थोडासा फिरवतात. हे बसते का मग बरोबर? मी बसतो ना थोडाशी गाडीवर. येतच नाही मग. जोपर्यंत तिला फिरवलं नाही ना तोपर्यंत ती माझ्याकडे येतच नाही, उतरतच नाही गाडीवरून. ते परी नाही. हुशार आहेत आजकालचे मुलं, हुशार आहेत.
सोनू ये मग गावी. हा विशाल गावी ये मग आमच्या. हो आत्या येऊ ना आम्ही. काय येऊ ना करते विशाल, येत तर नाही. नाही नाही मामाजी, आता येऊ ना, बघतो एखाद्या वेळेस येतो. बाय लाडो. बाय कर लाडो, बाय कर दादाला, बाय कर. चला ठीक आहे ना, बसली ना राधा बरोबर? जाऊ देऊ ना गाडी? हो हो बसली बरोबर राधा ताई, बरोबर पकडा लाडूला. हो वहिनी हो. पोहोचलं की मग फोन कराल. हो वहिनी हो. तुम्ही किती वाजे चालल्या वहिनी मग? जाऊ ना आता 1 वाजेकडे जाऊ. ठीक आहे वहिनी मग. हो हो बाय लाडो. बाय आत्या, बाय लाडो. मस्त वाटत होता बापा घरी असा लाडो आली तर. हो शांता बरोबर म्हणते, लाडोच्या रडणं हसणं एकदम घर असा गुंजल्यासारखा वाटत होता. नाही तर का, आता घरामध्ये घुसू ना असं सुना वाटेल, चांगलं नाही वाटणार. लहान मुलं आले की घर असा गजगजतो नाही. आता रांगायला शिकली तर बस इकडे तिकडे घुसायचंच काम करत होती. मम्मी माझ्याजवळ पण आता येत होती, काल नव्हती आली लाडो. लहान मुलं नवीन असताना एकाएकी जात नाही बेटा कोणाजवळ. तुझ्याजवळ तर आली होती ना मम्मी. मधात आम्ही गेलो होतो ना, 1 दिवस राहिली होती त्याच्यामुळे. आणि कशा बायांजवळ मुलं राहतात, मुलांजवळ थोडासा जायला ते घाबरतात. आता तर सोडत नव्हती तुला नाही आज. हो माझ्याजवळ राहत होती मस्त. शांता कर ना तर मग पटकन तयारी कर. किती वाजे निघायचं आहे? थांबा बाबा, आता ते भांडे बिंडे आहेत घासायचे, भांडे वगैरे घासते, आंघोळ वगैरे करते, मग करते तयारी. लवकर कर शांता, मग नंतर पावसाचा मोसम होते. हो हो बस आता 1 तासामध्ये पटकन तयारी करते मी. हो आता माहेरी जायचं आहे तर पटकन तयारी होईलच म्हणा. का म्हटलं का म्हटलं, का पुटपुटत होत्या? काही नाही कर म्हटलं लवकर. बरं तर ठीक आहे मंडळींना, आता पटकन तयारी करते ना मी, चालली बाबा आपल्या भावाला राखी बांधायला. सांगा मग कमेंट्स मध्ये सगळ्यांच्या झाल्या असतील राख्या वगैरे बांधून. कोणाकोणाच्या राख्या बांधून झाल्या आणि कोणाकोणाच्या अजून राख्या बांधून व्हायच्या आहेत तर सांगा कमेंट्स मध्ये. तर मग आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा.